चॅप्टर आपला आहे पल्सेस अँड लेग्युम्स. आता आपण सकाळपर्यंत मगापासून आपण काय कव्हर केलंय? सगळं मिलेट्स कव्हर केलं आणि सिरियल्स कव्हर केलं. त्याचं सगळं प्रोसेसिंग बघितलं, प्रोडक्ट्स बघितले, सगळं बघितलं. आता आपण पुढचा टॉपिक जातोय पल्सेस अँड लेग्युम्स मध्ये. What are pulses and legumes? Pulses are types of leguminous crop that are harvested solely for the dry seed. Dried beans, lentils, and peas are most commonly used pulses in India. Okay. Pulses do not include crops which are harvested green. These are classified as vegetable crops. म्हणजे आता ह्याच्यातले मी काय सांगितलं की पल्सेस मध्ये बीन्स आणि पीस पण येतं. तर हे जे बीन्स आणि पीस आहे ते ग्रीन फॉर्म मध्ये म्हणजे जेव्हा ते कच्चे असतात त्यात ते वापरले जात नाही. त्याला सुकून जे वापरतात त्याला पल्सेस म्हणतात. जे ग्रीन फॉर्म मध्ये काढतात त्याला व्हेजिटेबल मध्ये ते कॅटेगराईज होतं. म्हणजे ग्रीन पीज आपण जे म्हणतो ते व्हेजिटेबल किंवा ग्रीन बीन्स हे व्हेजिटेबल फॉर्म मध्ये येतात. पण तेच त्याला सुकवतो तेव्हा ड्राईड पीज म्हणतो आपण त्याला. ओके. Crops used mainly for oil extractions and leguminous crops that are used exclusively for sowing purpose are also excluded. म्हणजे ज्याच्यामध्ये मधनं ऑइल काढलं जातं आणि जे धान्य तुम्हाला सोईंग म्हणजे तुमच्या ग्रेन ग्रो करण्यासाठी जे वापरलं जातं ते दोन्ही ह्याच्यामधनं मायनस होतं. ते दोन्ही नाही ह्याच्यात कन्सिडर केले जातात पल्सेस आणि लेग्युम्स मध्ये. एक्झाम्पल्स ऑफ पल्सेस अँड लेग्युम्स: बीन्स. बीन्स मध्ये ब्रॉड बीन्स, फील्ड बीन्स, किडनी बीन्स, राजमा, लिमा बीन्स, मॉथ बीन्स. ब्रॉड बीन्स, फील्ड बीन्स मध्ये तुमचं जे वालपापडी असते ते, डबल बी असते ती, राजमा असतं, नंतर तुमचे जी मटकी आहे ते सगळं ह्याच्यामध्ये बीन्स मध्ये येतं. देन लेंटिल्स मध्ये लेंटिल्स म्हणजे मसूर, बेंगाल ग्रॅम, ब्लॅक ग्रॅम, ग्रीन ग्रॅम, हॉर्स ग्रॅम, रेड ग्रॅम, केसरी दाल, काउपी. म्हणजे तुमचं हरभरा डाळ, चना डाळ, देन तुमचं तूर डाळ, उडद डाळ, मूग डाळ. हॉर्स ग्रॅम म्हणजे तुम्ही कुळीत जे म्हणतात ते. नंतर ते झाल्यावरती तुमचं मसूर डाळ, केसरी डाळ हे सगळं ह्याच्यामध्ये लेंटिल्स मध्ये येतं. आणि पीज मध्ये ग्रीन, व्हाईट आणि ब्लॅक हे तीन म्हणजे पिवळा वाटाणा, पांढरा वाटाणा, हिरवा वाटाणा, काळा वाटाणा हे सगळं तुमचं पीज मध्ये येतं. देन नेक्स्ट इज कॉम्पोजिशन अँड न्यूट्रिशन. ओके. Pulse grain are an excellent source of protein, carbohydrates, dietary fiber, vitamins, minerals, and phytochemicals. Large number of people in the world consume pulses as a staple food in combination with cereals and depends on them for meeting their protein requirements. Pulses has higher protein, folate, iron, magnesium, potassium, zinc than cereals. तर पल्सेसचं इन जनरल जे कॉम्पोजिशन आहे त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट हे सर्वात जास्ती आहे. आणि आफ्टर सिरियल जे स्टेपल फूड सेकंड कन्झ्युम केलं जातं ऑल ओव्हर दी वर्ल्ड हे तुमचं पल्सेस आहे. आणि तुम्ही ते जे फोटोज बघता ते त्याच्यामध्ये साधारण सांगितले की काय काय फॉर्म्स मध्ये तुम्ही पल्सेस किंवा लेग्युम्स कन्झ्युम करतात. एक तर आहे मोड आलेले कडधान्य, जर्मिनेशन. दुसरं आहे ड्राईड फॉर्मच्या दालच्या फॉर्म मध्ये तुम्ही कन्झ्युम करतात. आणि तिसरं आहे फ्लार फॉर्म मध्ये म्हणजेच बेसन सारखं किंवा त्याचा आटा बनवून तुम्ही युज करतात. तर असे हे 3 वेगवेगळे फॉर्म्स मध्ये तुम्ही युज केलं जातं तुमच्याकडनं. आणि प्लस फ्रेश फॉर्म मध्ये पण तुम्ही खाता तेच ग्रेन. म्हणजे जे ओले असतं, ओले हरभरे जे आपण म्हणतो ते पण खाल्ले जातात. प्लस त्याला ड्राय झाल्यावर त्याची डाळ बनते आणि त्या डाळीपासून तुम्ही परत बनवतात बेसन. आणि त्याला जर्मिनेट केलं की त्याला स्प्राउट्स येतात, म्हणजे तुमचे छोले. असे वेगवेगळे प्रकार एकाच वेळेस तुम्ही कन्झ्युम करतात कम्प्लीट. आता हा जो चार्ट आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या डाळींचं पर्सेंटेज ऑफ प्रॉक्सिमेट कॉम्पोजिशन हे तुम्हाला दिसतंय. 100 ग्रॅम्सला किती आहे, मॉइश्चर कंटेंट, प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, मिनरल्स, विटॅमिन्स हे साधारण किती आहे हे तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. तुम्हाला दिसतंय की या चार्टमध्ये की सर्वात जास्त याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट आहेत. सर्वात जास्ती कशामध्ये आहे तर सोयाबीन मध्ये सर्वात जास्ती प्रोटीन कंटेंट आहे. आणि मग इतर डाळींमध्ये बघायला गेलं तर तुम्हाला दिसतंय की ग्रीन ग्रॅम म्हणजेच मुगाची डाळ जी आपण खातो त्याच्यामध्ये मग नंतर सर्वात जास्ती प्रोटीन कंटेंट आहे. फॅट कंटेंट याच्यामध्ये कमी आहे सोयाबीन, बट ऑब्व्हियसली ऑइल त्यापासून बनतं म्हणजे त्याच्यामध्ये फॅट कंटेंट जास्ती असणारच आहे. आणि नंतर मग कार्बोहायड्रेट कंटेंट बघायला गेलं तर आपण सरासरी 50% हे कार्बोहायड्रेट कंटेंट आहे त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता की फॉस्फरस
नंतर आयर्न, कॅल्शियम हे जे मिनरल्स आहेत हे पण खूप चांगल्या प्रमाणात या पल्सेस मध्ये आहेत अवेलेबल. Then in detail we will study nutritional composition. Energy pulses give around 340 kilocalories per 100 gram, which is almost similar to cereals. आपण सिरियल्स तर बघितलं तर त्याचे 320 ते 340 किलो कॅलरी सिरियल्स मध्ये पण मिळतात. प्रोटीन इन व्हेजिटेरियन डाएट, पल्सेस आर इम्पॉर्टंट सोर्स ऑफ प्रोटीन. नॉर्मल जे नॉनव्हेज लोक खात नाही त्यांच्यासाठी प्रोटीन कुठनं येतं तर तुमच्या पल्सेस मधनं येतं. They give about 20 to 25% of protein. The protein of the pulses are of low quality since they are deficient in methionine and tryptophan. मी तुम्हाला लास्ट टाइमच सांगितलं होतं की प्रोटीन deficient in methionine and cereals are deficient in lysine. म्हणून मग काय केलं जातं, म्युच्युअल सप्लिमेंटेशन हे आपण पाहिलं होतं की दोघांना मिक्स करून ते खाल्लं जातं. तर ह्याच्यामधलं अमायनो ऍसिड आणि त्यातलं अमायनो ऍसिड जे काही लॅकिंग आहे किंवा डेफिशियंट आहे ते दोन्ही मॅच करण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी म्युच्युअल सप्लिमेंटेशन केलं जातं. म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये ते प्रोडक्ट खाल्लं जातं. The protein of pulses are low in quality since they are deficient in methionine and tryptophan. Pulses are rich in lysine. The most effective combination to achieve maximum supplementary effect is 5 parts of cereal protein and 1 part of pulses. म्हणजे जर तुम्ही 5 ग्रॅम तांदूळ घेतले तर त्यात 1 ग्रॅम तुमचं डाळ असणार, असं ते कॉम्बिनेशन आहे थोडक्यामध्ये. This combination gives a protein quality equivalent to animal protein. हे जर तर कॉम्बिनेशन तुम्ही केलं तर तुम्हाला जे नॉनव्हेज प्रोडक्ट किंवा एग किंवा मीट मध्ये जेवढं प्रोटीन मिळतं 100 ग्रॅम त्याप्रमाणे तुम्हाला ह्याच्यामधनं प्रोटीन मिळेल 100 ग्रॅमच्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर. Carbohydrates, pulses contain 55 to 60% of starch, soluble sugar, fiber, and unavailable carbohydrates are also present. Lipids, pulses contain 1.5% of lipids on moisture free basis. म्हणजे विदाउट मॉइश्चर त्याच्यामध्ये लिपिड जे आहे ते 1.5% आहेत. They contain high amount of polyunsaturated fatty acid, PUFA, along with cereals. They meet the requirement of essential fatty acids for the adult. जे essential fatty acids म्हणजे जे आपल्याला कंझ्युम करावे लागतात, ओके, त्या फॅटी ऍसिड्सला हे करण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी सिरियल्स आणि पल्सेस एकत्र खाल्ले की आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. अपार्ट फ्रॉम लिनोलिक ऍसिड, मोस्ट लेग्युम्स, सीड्स, ऑइल कंटेन हाय प्रपोर्शन ऑफ लिनोलेनिक ऍसिड. हे एसेन्शियल फॅटी ऍसिड्स आहेत. दे अंडरगो oxidative acidity during storage, resulting in loss of protein solubility, off flavor development, and loss of nutritive quality. Oleic, stearic, and palmitic acids are also present. हे व्हेरियस काइंड ऑफ फॅटी ऍसिड्स आहेत. जर त्याचं स्टोरेज नीट नसेल किंवा इम्प्रॉपर असेल तर त्याचं ऑक्सिडेटिव्ह रॅन्सिडिटी होते त्या पल्सेसला. म्हणजेच काय, एक ऑफ टेस्ट आणि कलर डिग्रेडेशन होतं. त्या ऑफ टेस्ट मुळे काय होतं, प्रोटीन क्वालिटी जी आहे त्या पल्सेसची ती रेड्यूस होते. Then next is minerals. Pulses are important source of calcium, magnesium, iron, potassium, phosphorus. 80% of phosphorus is present in phytate phosphorus form. म्हणजे 80% जे पल्सेस मध्ये फॉस्फरस आहे ते फायटेट फॉर्म मध्ये. फायटेट हे त्याला बाउंड असतं फॉस्फरसला, जे तुम्ही कुकिंग केल्यावर ते रेड्यूस होतं आणि मग तुम्हाला त्याची प्रोसेस, फॉस्फरसची जी हे आहे अवेलेबिलिटी ती वाढते. चांगल्या प्रमाणात फॉस्फरस तुम्हाला मिळू शकतं. म्हणून मोस्टली जे हे पल्सेस आहेत ते कच्चे न खाता काहीतरी प्रोसेसिंग करूनच खाल्ले जातात. मग ते कुठल्याही फॉर्म मध्ये असो प्रोसेसिंग. Fighting complexes with proteins and minerals and renders them biologically unavailable to human being and animals. Processing such as cooking, soaking, germination and fermentation can reduce and eliminate the phytint level. मी तुम्हाला आता जस्ट ते सांगितलं की काय आहे म्हणून. Then next is vitamins. Legume seeds are excellent source of B complex vitamins, particularly thiamine, folic acid, and pantothenic acid. Like cereals, they do not contain vitamin A and C, but germinated legumes contain some amount of vitamin C. म्हणजे तुम्ही मोड आणलेले जे कडधान्य असतात ते जर तुम्ही कच्च्या फॉर्मॅटमध्ये खाल्ले, न कुकिंग करता, तर तुम्हाला व्हिटॅमिन सी पण त्यातनं मिळतं ड्युरिंग जर्मिनेशन, कारण का व्हिटॅमिन सी त्या ग्रेन्स मध्ये पल्सेसच्या वाढतं. म्हणून विदाउट कुकिंग जर्मिनेटेड जर स्प्राउट्स खाल्ले तर तुम्हाला व्हिटॅमिन सी पण मिळतं. पण हे जर तुम्ही कुकिंग केलं तर इमिजिएटली व्हिटॅमिन सी लॉस होतो, कारण का व्हिटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे. देन प्रोसेसिंग ऑफ पल्सेस. ओके, होम स्केल मिलिंग
आणि कमर्शियल स्केल मिलिंग. आपण हे लास्ट टाइम पण सिरियसला बघितलं होतं की होम स्केलला कसं करतात आणि कमर्शियलला कसं करतात. सेम वे त्या पल्सेस मध्ये पण होम स्केल मिलिंग ऑफ पल्सेस. The home scale method of processing of pulses involves pounding of pulses into mortar and pestle. Home scale method of pulse milling is different for different pulses and varies from region to region. प्रत्येक पल्सेसची साईज लहान मोठी आहे, अनइव्हन आहे. त्यामुळे प्रत्येकाला लागणारा वेळ आणि टाईप त्याचं मेथडची त्याची करण्याची ही वेगवेगळी आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये किंवा जागेनुसार ती बदलते. In this method, the husk is loosened either by wet or dry milling. पल्सेसचं मिलिंग ह्या 2 फॉर्मॅट मध्ये होतं, ड्राय आणि वेट मिलिंग. त्याने काय होतं, बाहेरचं जे हस्क आहे, बाहेरचं जे कोट आहे त्याला छिलका जो आहे तो निघून जातो. ट्रीटिंग द पल्स विथ वॉटर ऑर ऑइल. म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट देणार आहे त्याला बिफोर ड्राईंग, तर ती त्याला तुम्ही काय करणार, वॉटर किंवा ऑइल लावून त्याचा साल काढण्याचा तो प्रयत्न करतात. The pulses are then generally stored overnight and next day they are sun dried. The removal of husk is then carried out in mortar and pestle or by hand operating stone mill. The husk then separated by winnowing. ते विनोईंग करण्याच्या आधी त्याचा हस रिमूव्ह करायचा आहे तुम्हाला, जेवढा प्रमाणात करता येईल तेवढा, तर त्याला काय वापरतात, मॉर्टर अँड पेस्टल, म्हणजे उखळ सारखं आपलं असतं तसं मॉर्टर अँड पेस्टल म्हणजे, नाही तर स्टोन मिलिंग. मी तुम्हाला मागच्या स्टोन मिलिंग म्हणजे काय ते सांगितलं होतं जेव्हा व्हीट प्रोसेसिंग केलं होतं आपण तेव्हा. तर ते वापरून इनिशियली थोडं स्किन काढली जाते आणि लास्टला विनोईंग करून कम्प्लीट स्किन काढली जाते. देन नेक्स्ट इज commercial milling. Commercial milling मध्ये legumes are generally milled to remove the outer husk by wet or dry process. The dal obtained by dry method is hemispherical in shape, soften rapidly on cooking and gives good flavor. ज्याला तुम्ही ड्राय मेथड वापरता त्याचा जो शेप आहे तो प्रॉपर हाफ सर्कल मध्ये राहतो, त्याचा युनिफॉर्म एकसारखा, आणि लवकर कुक होते आणि सॉफ्ट होते ती डाळ शिजवताना. डाळ प्रिपेअर्ड बाय वेट मिलिंग इज युजली फ्लॅट, चपटी असते ती डाळ, आणि लहान त्याला डेंट्स असतात किंवा डिप्रेशन त्याला वरती त्याच्या दिसतात तुम्हाला सेंटर याच्यामध्ये. ते का होतं, कारण का वॉटरचा यूज केला तर त्यामुळे ते थोडंसं त्याला त्याचं स्ट्रक्चर जे आहे थोडंसं चेंज होतं त्याच्यामुळे. आणि प्लस ती जी डाळची साईज आहे, कारण का वेट मिलिंग मध्ये तुम्ही पहिले वॉटर वापरणार आणि मग परत ड्राईंग करणार, त्यामुळे साईज रिड्यूस होते त्याची. अँड सॉफन्स slowly during cooking. Legumes are consumed as a whole or dehusked ones. म्हणजे अख्खं फॉर्म मध्ये पण तुम्ही खाता लेग्युम्स, प्लस स्प्लिट फॉर्म मध्ये डाळींच्या फॉर्म मध्ये विदाउट स्किन पण तुम्ही खाता. Milling yield can be increased by lower seed coat percentage, regular shape grain variety, having loosened husk variety, and heating seeds before dehulling. Normally the percentage of yield is 82% during milling. नाव ऍडव्हान्टेजेस, या मिलिंग जे तुम्ही करता म्हणजे काय ऍडव्हान्टेजेस आहेत ते आपण बघूयात. प्रोटीन डायजेस्टिबिलिटी इज इम्प्रूव्ड. नेट प्रोटीन युटिलायझेशन ऑफ दाल इज हायर दॅन दोज ऑफ होल सीड्स. दाल खाल्ल्यानंतर डायजेस्टिबिलिटी तुमची वाढते का, कारण का त्याचं तुम्ही हस्क रिमूव्ह केलंय आणि फक्त स्प्लिट फॉर्म मध्ये ती आहे. कुकिंग झाल्यावर तुम्ही इमिजिएटली खाऊ शकतात. हेच तुम्ही कडधान्य खाल्लं तर तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल की डायजेस्टिबिलिटीचे खूप लोकांना प्रॉब्लेम होतात, गॅस वगैरेचे पण प्रॉब्लेम होतात लोकांना, इव्हन काही जणांना स्टमक पेन वगैरे पण होतं. त्याचं कारण असं आहे की पचायला डाळ कडधान्यांपेक्षा हलकी आहे. रिमूव्हल ऑफ हल फॅसिलिटेट्स अ रिडक्शन इन फायबर. न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी इज ऑल्सो इन्क्रीज. ते बाहेरची हे काढल्यामुळे लवकर तुमचे न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी होते, म्हणजे तुम्ही खाल्ल्यावर इमिजिएटली पचायला ती सुरुवात होते. आणि फायबर पण कमी होतं, कारण का बाहेरचं तुमचं स्किन काढल्यामुळे फायबरचं पण अमाऊंट त्यातनं कमी होतं. त्यामुळे चावायला पण ती इझी होते आणि कंझ्युम करायला पण ती इझी होते. सीड कोट अकाउंट्स फॉर 80 to 90% ऑफ टोटल सीड पॉलिफिनॉल. डिहस्किंग रिमूव्ह अँटी न्यूट्रिशन फॅक्टर. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की फॉस्फरस सोबत फायटीन हे अटॅच होतं, तर फायटेट कुकिंग केल्यानंतर रेड्यूस होतं. तर ते अँटी न्यूट्रिशनचे फॅक्टर्स ते आपण पुढे शिकणारच आहोत, फक्त एक इन्फॉर्मेशन साठी तुम्ही लक्षात ठेवा. दिस इम्प्रूव्ह अपीअरन्स, कलर, कुकिंग क्वालिटी अँड पॅलेटेबिलिटी. बाहेर दिसायला पण ती डाळ छान दिसते, खाताना पण त्याचं टेक्स्चर आणि कुकिंग त्याची टाइम आणि क्वालिटी ती पण इम्प्रूव्ह होते, आणि कन्झम्पशन करताना त्याची पॅलेटेबिलिटी पण चांगली राहते.
कीपिंग क्वालिटी इज ऑल्सो इम्प्रूव्ह. तुम्ही ही डाळ खूप दिवस, खूप महिने स्टोर करू शकतात युनिफॉर्मली. In dehusking, germ may be removed with skin and may result in loss of thiamine. जम मध्ये हे थायमिन सोर्स विटॅमिनचा असतो, तर तो पण जातो, कारण का तुमची डाळची बाहेरची जी स्किन आहे, सीड कोट, ते आपण रिमूव्ह करतोय. आता आपण मिलिंग बघूयात. ह्याचं पल्सेसचं 2 प्रकार मिलिंग आहे, वेट मिलिंग आणि ड्राय मिलिंग. तर आपण मगाशी पाहिलं की वेट मिलिंग म्हणजे वॉटर यूज करतात आणि ड्राय मिलिंग म्हणजे तुमचं ऑइल यूज करतात. तर ते यूज करून कसं मिलिंग केलं जातं पल्सेसचं, म्हणजे बाहेरचं ते स्किन काढण्याकरता, डिहस्किंग करण्याकरता, ते आपण बघणार आहोत. तर आता पहिला आपण बघूयात वेट मिलिंग आणि मग नंतर बघूयात ड्राय मिलिंग. तर वेट मिलिंग मध्ये पल्सेस क्लिनिंग, सोकिंग इन वॉटर, मिक्सिंग विथ रेड अर्थ म्हणजे लाल तांबडी जी माती असते ती वापरतात. ड्राईंग, डिहस्किंग, स्प्लिटिंग मेथड डाल तुम्हाला. रेड अर्थ वापरली जाते, त्याच्यामध्ये मिक्स केली जाते. मग ड्राईंग करतात युनिफॉर्मली, मग बाहेरची जी स्किन आहे ती रिमूव्ह केली जाते. स्प्लिटिंग म्हणजे एका पूर्ण होल ग्रेनचे 2 पार्ट्स करणे, 2 कोटोलिडॉन्स मध्ये त्याला डिवाइड करतात, स्प्लिटिंग. ते झाल्यावर तुमची बनते डाळ. म्हणजे अख्खा चना जो असतो त्याला 2 भागात डिवाइड केल्यावरती ती बनते डाळ. मग आता बघू आपण ड्राय मिलिंग. ड्राय मिलिंग मध्ये पल्सेस क्लिनिंग, फिटिंग इनटू रोलर डिहस्कर, म्हणजे रोलर डिहस्कर मध्ये टाकतात त्याला, मग त्याला ऑइलनी कोट करतात त्याच डाईला. ऑइल स्मिअरिंग म्हणजे वॉटर ट्रीटमेंट दिली जाते, ते रिमूव्ह करायला एक्सेस ऑइल, म्हणून वॉटर ट्रीटमेंट दिली जाते. पॉलिशिंग, ड्राईंग अँड कुलिंग, डिहस्किंग, स्प्लिटिंग आणि दाल. आता इथं काय होतं, इथं आपण डायरेक्टली काय केलं, वॉटर आणि रेड अर्थ यूज करून ड्राईंग करून डिहस्किंग करून डाल बनवली. पण इकडच्या तुमच्या ड्राय फॉर्म मध्ये काय होतं, तुम्ही तिकडं ऑइल लावता, वॉटरने ते ऑइल एक्सेस ऑफ ऑइल रिमूव्ह केलं जातं. पॉलिशिंग म्हणजे त्याला आपण ब्रशने त्याला पॉलिशिंग केलं जातं. मग ड्राईंग, कुलिंग आहे त्याचं, ड्राईंग झाल्यानंतर. डिहस्किंग म्हणजे परत रिमूव्हिंग ऑफ हस्के, स्प्लिटिंग इनटू डाल. असं करून हे वेट आणि ड्राय मेथड्स केले जातात, यूज केले जातात डाल बनवण्याकरता. आता आपण हे मिलिंगचे 2 हे बघितलं की वेट मिलिंग आणि ड्राय मिलिंग. आता प्रत्येक जी स्टेप आहे तिला मी एक्सप्लेन करणार आहे व्यवस्थित, की काय एक्झॅक्टली होतं प्रत्येक स्टेपला. तर फर्स्ट आहे क्लिनिंग आणि ग्रेडिंग. Pulses received at the mill needs to be cleaned and the size graded for yield good quality dal with higher recovery. Even during dehusking operation, pulses are subjected to sieving to separate outer husk, broken splits, gota and whole pulses. आता गोटा म्हणजे काय, तुमची जी अख्खी जी पल्स आहे, पल्सेस अख्खा जो ग्रेन आहे त्याचं जे स्किन रिमूव्ह होतं त्याला ते गोटा म्हणतात. अँड होल अनहस्क पल्स म्हणजे ज्याला काही काय ह्याला स्किन तशीच राहते, तर ती. तर असे जे सगळे ग्रेन्स आहेत, जेव्हा तुम्ही हार्वेस्ट करतात तेव्हा सगळे ग्रेन्स तुम्हाला क्लीन करायला लागतात. म्हणजे जे अनइवन आहे, त्याच्यामध्ये काड्या असतील, मग ब्रोकन असतील, ते नीट तुटलेले अनइवन फॉर्म मध्ये आहे, काहीचे तुकडे झालेले आहेत त्याचे, किंवा पावडर झाली असेल काही ह्याची, तर ते सगळं तुम्हाला रिमूव्ह करायला लागतं क्लिनिंग प्रोसेसमध्ये. Usually 2 types of cleaners are used, reciprocating air screen cleaner and real screen cleaner. In reciprocating air screen cleaner, air is blown through 2 screens, 2 sieves आहेत, which separates out lighter materials such as dust, stalk, dried leaves, husk, etc. The upper screen has bigger perforation while second screen has smaller perforation. 2 स्क्रीन आहेत, दोन्ही स्क्रीनला चाळण्यात एकाची चाळणीची साईज आहे ती मोठी आहे आणि एकाची चाळणीची साईज आहे ती छोटी आहे. त्या दोन्ही स्क्रीनवरती तुमची डाळ टाकली जाते. त्या डाळींवरनं म्हणण्यापेक्षा त्या लेग्युम्स किंवा पल्सेस जे आहे तुम्ही हार्वेस्ट केले त्याच्यावरनं एअर ब्लो केली जाते. ओके, ते एअर ब्लो केल्यामुळे जे काय लाइटर पार्टिकल्स आहेत, म्हणजे डस्ट असेल, काड्या असतील, किंवा आउटर स्किन आहे त्याची अनवॉन्टेड, ते सगळं ब्लो अप होतं, सगळं निघून जातं, उडून जातं ते सगळं. The real screen cleaner consists of 2 to 4 cylindrical compartments. The frame of the machine is made of wooden or mild steel sheet.
In these compartments, different size perforation screens are fitted on 5 to 7.5 mm diameter shaft. A machine is fitted at an inclination of 2 to 3 degree. The cylindrical screen drum rotates at 5 to 35 RPM. म्हणजे काय असतं, एक मोठा कंपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्क्रीन्स लावलेल्या आहेत. ओके, त्या स्क्रीनची जे साईज आहे ती पण त्या प्रत्येक ह्याची वेगवेगळी आहे. त्याचं जे डायमेन्शन्स आहेत ते वेगवेगळे आहेत. आणि त्या स्क्रीनला 2 to 3 डिग्री सेंटीग्रेडनी ऍडजस्ट केले त्याचे जे आहे. थोडं तिरकं आहे, ते टिल्टेड फॉर्म मध्ये आहेत फिट केलेलं, सरळ नाहीये. म्हणजे काय होतं, वरची स्क्रीनवरनं हळूहळू जे हे आहेत तुमचे पल्सेस जे हार्वेस्टेड आहेत ते खालच्या स्क्रीनवर पडणार, खालच्या स्क्रीनवरनं परत त्याच्या खालच्या स्क्रीनवरनं पडणार. त्याच्यामुळे काय होतं, त्या स्क्रीन ते फिरत राहणार आणि ते ग्रेन पडत राहणार. त्याच्याने काय होणार, साईज ग्रेडेशन होणार. त्याचं जे लहान आहेत ते एकीकडे जाणार, त्याच्यापेक्षा थोडेसे जे मोठे आहेत ते एकीकडे जाणार. असे त्याचे प्रत्येक साईज प्रमाणे ग्रेडिंग होणार, त्याचं क्लिनिंग होणार, त्यानंतर ग्रेडिंग होणार कम्प्लिटली. त्यासाठी त्यांनी ही रील स्क्रीन क्लीनर तयार केलंय. म्हणजे ते फिरणार आहे. वरचं जे होतं रेसिप्रोकेटिंग एअर मध्ये ते स्टिफ आहे, ते म्हणजे स्टर्डी आहे, स्टँडी आहे असं एकाच ठिकाणी, त्याला मुवमेंट नाहीये. पण रील स्क्रीन क्लीनरला त्याला मुवमेंट आहे. ते मूव्ह होत होत टिल्टेड फॉर्म मध्ये असं मूव्ह होत राहणार ते कंटिन्युअसली. त्याच्यामुळे काय होणार, जे नको आहेत ते पार्टिकल्स ब्लो अप होणार आणि सेकंडली एका स्क्रीनवर दुसऱ्या स्क्रीनवरती ते पास होत राहणार. नेक्स्ट इज ड्राइंग ऑफ पल्सेस. Drying of pulses is necessary to ensure safe storage before milling, as pulses received at mill have generally higher amount of moisture. हार्वेस्ट केल्यावर लगेच मॉइश्चर त्याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते जास्ती असतं. तर ड्राईंगमुळे काय होतं, मॉइश्चर रिड्यूस होतं त्याचं. आफ्टर स्टिपिंग ऑफ पल्सेस फॉर लुझनिंग ऑफ हस, म्हणजे पाण्यामध्ये त्याला स्टिप करतात. इट इज ऑल्सो नेसेसरी टू ड्राय पल्सेस. पाण्यामध्ये स्टिप केल्यानंतर सुद्धा ड्राईंग गरजेचं आहे, तरच तुमचं बाहेरचं स्किन रिमूव्ह होईल. नाहीतर ते स्प्लिटिंग आणि स्किन रिमूव्ह होणार नाही. ड्युरिंग स्प्लिटिंग ऑपरेशन 2, इट इज व्हेरी मच एसेन्शियल टू ड्राय दी पल्सेस टू सेपरेट कोटिलिडन्स. दोन आपल्याला भाग करायचे आहेत ना तयार, ते होण्याकरता पण ड्राईंग महत्वाचं आहे. सन ड्राईंग ऑफ पल्सेस इज इकॉनॉमिकल ऑप्शन फॉर ड्राईंग ऑफ पल्सेस. द सन ड्राईंग is done for 1 to 6 days as per the requirement. The pulses are spread over floor or roof in 5 to 7.5 centimeter thick layer, which is intermittently stirred manually with the help of rakes or turning by foot. At night, the dried pulses are collected in heaps and covered with canvas sheet to prevent the heat. सन ड्राईंग मध्ये काय करतात, सर्वात ती स्वस्त प्रोसेस आहे, पण त्याला फक्त टाइम जे लागतो ते जास्ती लागतोय. 1 ते 6 दिवस लागतात त्याला. इट डिपेंडिंग ऑन दी स्ट्रक्चर आणि साईज ऑफ युअर पल्स. ओके, एक मोठ्या शीट वरती सरळ असं एक लेअर मध्ये ते तुमचे जे हे आहेत पल्सेस ते ड्राईंगला टाकतात अंडर सन. ओके, मग त्याला हलवायला लागतं मधनं मधनं. एकदा तुम्ही एका साईडला ठेवलं की तुमचं काम झालं असं नाही. त्याला हलवण्याकरता वुडन फूट सारखं, म्हणजे आता तुम्हाला कसं सांगू, तुम्ही वायपर बघितले असतील ना, ते कसे असतात त्या शेपमध्येच हे वुडन फूट आहेत ते, आणि ते हलवलं जातं. जसं आपलं उलटणं असतं ना त्या काइंड ऑफ मध्ये वुडन फॉर्म मध्ये असतं, तर त्याने ते हलवतात असं मधनं मधनं. ते हलवल्यामुळे काय होतं की वरचा भाग खाली, खालचा भाग वर, असं ते होतात त्या पल्सेसचं, आणि युनिफॉर्मली तो ड्राय होतो पल्सेस दोन्ही साईडनी. आणि मग रात्री त्याला झाकून ठेवतात कॅनव्हास शीटनी. का? कारण का एक तर ती जी काही हीट जी आहे दिवसभर लागलेली ती तशीच राहिली पाहिजे आतमध्ये, आणि सेकंडली रात्री काय होऊ शकतं, मॉइश्चर गेन होऊ शकतं कमी टेम्परेचर झाल्यामुळे. दोन्ही होऊ नये म्हणून त्याला झाकून ठेवतात. तुम्ही पण घरी जेव्हा ड्राईंग करता कुठल्याही गोष्ट, तर तुम्ही पण असंच करतात, दिवसा ते ओपन करून ठेवतात आणि रात्री त्याला झाकून ठेवलं जातं. सेम वे पल्सेसला ते सेम तशीच प्रोसेस करतात. मेकॅनिकल heated air dryers, either batch type or continuous flow type, are also used for before milling. The temperature of heated air for drying varies from 60 to 120 डिग्री सेंटीग्रेड. आता वरती मी तुम्हाला जी मेथड सांगितली सन ड्राईंगची, पण तुम्हाला हेच मेकॅनिकल ड्राईंग करायचं असेल तर त्याचे पण ड्रायर्स आहेत.
बॅच टाईप म्हणजे लहान लहान बॅचेस, म्हणजे 5 किलो, 10 किलो, 20 किलो अशा बॅचेस मध्ये तुम्ही ड्राय करू शकतात. आणि कंटिन्युअस म्हणजे एकदा डाळ टाकली की तुम्ही कंटिन्युअसली ते ड्राय करत राहू शकता. त्याला काही तुम्हाला हे नाहीये की एका वेळेस किती तुम्हाला बॅच मध्ये करायचं असं नाहीये. तुम्ही कंटिन्युअसली हळू हळू टाकून टाकून पल्सेस कंटिन्युअसली तुम्ही ड्राईंग करू शकता. टेम्परेचर पण व्हॅरी होणार तुमचं, कारण का तुमचं मी तुम्हाला मगाशी सांगितलं साईज आणि कॉम्पोजिशन डाळींचं प्रत्येक वेगळं आहे. त्यामुळे टेम्परेचर पण जे आहे ड्राईंगचं ते पण तुमचं चेंज होणार. देन नेक्स्ट इज लुझनिंग ऑफ हस्क. लुझनिंग ऑफ हस्क हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का हस्क जर रिमूव्ह नाही केलं तर स्प्लिटिंग डाळीचं होऊ शकणार नाही. त्यामुळे हे पण खूप ही इम्पॉर्टंट स्टेप आहे. This is very important step in pulse milling as it decides the total recovery and quality of milled dal. Loosening of husk is accompanied by two different methods, by wet method and dry method. आता wet method मध्ये काय आहे ते बघू आपण. Cleaned and graded pulses are soaked in water for 4 to 12 hours for steeping, mixed with red earth for 12 to 16 hours, and then sun dried to keep the moisture content to 10 to 12%. During steeping, the husk becomes loose and thus facilitates easy dehusking and splitting. Red earth is used to impart a good yellow color, and the end product and also helps to remove small patches of adhering husk due to its mild abrasive quality. तर तुमचं त्या जेव्हा तुम्ही वेट मेथड करता, मिलिंगची मेथड यूज करता, तिथे तुम्ही काय करता, वॉटर यूज करता, सोकिंग करता तुमचं जी पल्सेस आहेत त्याला 4 to 12 hours मध्ये. ते झाल्यावर स्टिपिंग झाल्यावरती त्याला मध्ये रेड अर्थ मिक्स केली जाते. 12 ते 16 तास त्या रेड अर्थ मध्ये ते प्रोडक्ट राहतात त्याच्यामध्ये. मग सन ड्राईंग केलं जातं. सन ड्राईंग मध्ये तुमचं मॉइश्चर रेड्यूस केलं जातं 10 to 12% मध्ये. जेव्हा तुम्ही सोक करता तुमची जी पल्सेस आहे त्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे काय त्या सोकिंगच्या वेळेस काय होतं, बाहेरचं जे हस्क आहे ते रिमूव्ह होतं आणि डाळ बनायला सुरुवात होते. म्हणजे ते अख्खं जे ग्रेन आहे ते स्प्लिट व्हायला सुरुवात होते जेव्हा तुम्ही स्टीप करता. रेड अर्थ मुळे काय होतं, जो कलर आहे तो इम्प्रूव्ह होतो तुमच्या प्रोडक्टचा. आणि त्याला जर त्या हस्कला काही चिटकलेले मॅटर आहे किंवा ते हस्क आहे ते रिमूव्ह करायला पण इझी होतं. ती जे हस्क आहे ती त्या रेड अर्थला चिटकून रिमूव्ह केली जाते, रिमूव्ह होऊन जातं. आणि काय होतं, पुढे जाऊन त्याला थोडंसं असं ब्रशिंग केलं जातं. म्हणजे आपण हे कसं काढतो आपल्या हाताने शेंगदाण्याचे वरचे जे सालं कसे काढतो, तसेच त्याचे सालं वरचे काढले जातात. त्याने ती कम्प्लिटली अर्थ पण रिमूव्ह होऊन जाते आणि त्याला चिटकलेले जे हस्क आहे त्या डाळी बनण्याकरताच्या आधीचे, ते पण सगळे रिमूव्ह केले जातात. नेक्स्ट इज ड्राय मेथड. ड्राय मेथड. In dry method, cleaned and graded pulses are passed through a roller dehusker in which scratches, cracks and dents are created on hard seed coat of pulses. This is known as pitting of pulses. म्हणजे पर्पजली त्याला त्या ज्या पल्सेस आहे त्याला मुद्दामून असं मारलं जातं. ते कशासाठी मारतात, का ते वरचं जे हार्ड सीड कोट आहे ते रिमूव्ह करण्याकरता या मेथडला पिटिंग म्हणतात. म्हणजे तुम्ही जे पर्पजली जे मारतात आणि क्रॅक फॉर्म करतात त्याच्यावरती, त्याला त्या प्रोसेसला म्हणतात पिटिंग. The pitted pulses grains are then passed through the sieve cleaner to separate out the splits, husk and powder and later smeared with oil. म्हणजे जे तुम्ही जे रिमूव्ह केलेले जे आहेत पल्सेस ते तुम्हाला पुढे सिव्ह वरनं पास करतात. कशासाठी, तर ते काही जे पावडर, आता ते तुम्ही पिटिंग करताना समजा पावडर फॉर्म झालीये किंवा अनइव्हन तुकडेच झाले, तर ते सगळं रिमूव्ह करण्यासाठी सिविंग मधनं त्याला पास केलं जातं. आणि सिविंग मधनं पास केल्यानंतर त्याला ऑइल चोळलं जातं. मॅन्युअली करतात किंवा मग ऑगर मिक्सर यूज करून त्याला ऑइल लावलं जातं आणि ते स्टोर करतात 1 ते 5 दिवसांकरता. ओके. ड्युरिंग दिस टेम्परिंग मेथड or period, oil diffuses in between and husk and cotyledon and the weaken bonds are formed. म्हणजे तुमच्या हस्क आणि कॉटिलिडन मध्ये जे बॉन्डिंग आहे ते वीक होऊन जातं त्याच्यामुळे, का तर तुम्ही ऑइल लावतात त्याच्यामध्ये, त्यामुळे ती जे साल आहे ते पटकन निघतं नंतर पुढे. At the end of the storage period, water is applied to the grain and stored further for 12 to 14 hours and at last sun dried for 1 to 3 days.
ती ऑइल लावून झाल्यानंतर त्याला वॉशिंग केलं जातं वॉटरमध्ये. वॉटर वॉशिंग झालं त्यानंतर मग त्याला सन ड्राईंग केलं जातं. सन ड्राईंग नंतर ते तुम्हाला मिलिंगसाठी यूज करता येतं. अशी ही ड्राय मेथडची प्रोसेस आहे. देन नेक्स्ट इज डिहस्कर. Roller dehusker coated with carborundum are used to dehusk the pulses. Two types of rollers are used, cylindrical and tapered. असे दोन्ही म्हणजे गोल असतं आणि एक चपट. टॅपर्ड म्हणजे असे दोन रोलर्स यूज केले जातात. टॅपर्ड रोलर्स आर प्लेस हॉरिझॉन्टली अँड द डायमीटर ऑफ द रोलर इन्क्रीज फ्रॉम फीडिंग साइड टू डिस्चार्ज. म्हणजे जिथनं तुम्ही टाकताय पल्सेस तिथं छोटा असणार तो रोलरचा साईज, आणि तो मोठा 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 होत जातो जसं तो खाली खाली येतो. ओके. द डिफरन्स इन डायमीटर हेल्प्स टू ग्रॅज्युअली इन्क्रीज द प्रेशर ऑन पल्स ग्रेन अँड thus helps to gradual डिहस्किंग. दोन रोलरच्या मधली जी जागा आहे, जी डिस्टन्स आहे, त्याच्यामुळे तुमचं जे बाहेरचं हस्क आहे ते रिमूव्ह व्हायला हेल्प होते. त्याची जशी जशी साईज त्याची लहान मोठी होत जाते त्याप्रमाणे त्याचं रिमूव्ह ऑफ हस्क, ॲब्रेशनचं जे स्पीड आहे आणि रिमूव्हिंग ऑफ हस्क इझी होत जातं. The cylindrical roller are installed at the angle of 10 to 15 degree, which enables forward movement. पल्सला ढकलण्याकरता ती सिलेंड्रिकल रोलर हेल्प करतं. पल्सेस ग्रेन इनसाइड दी मशीन. म्हणजे तुमच्या त्या दोन टॅम्पर्ड रोलरच्या मधनं काढण्याकरता जी जागा ह्याच्यामधनं इझिली फ्लो होण्याकरता जे रोलर्स वापरतात ते तुमचे सिलेंड्रिकल रोलर्स आहेत. Annular gap between rollers varies depending upon the type of the pulses being dehusked. ते तुम्ही वापरताय पल्स डिहस्किंग साठी त्याच्या साईज प्रमाणे त्या रोलरची जी साईज आहे ती ठरवली जाते. इनलेट अँड आउटलेट ऑफ रोलर मशीन कॅन बी ऍडजस्टेड बाय फॉर रेग्युलेशन ऑफ ग्रेन फ्लो अँड रिटेन्शन टाइम रिस्पेक्टिव्हली. तुम्हाला तुमची रिकव्हरी फास्टर हवी आहे, स्लोअर हवी आहे, कसं तुम्हाला त्याचं ग्रेडिंग करायचंय नंतर त्याच्याप्रमाणे रोलर किती वापरायचे, कुठे इनलेट ठेवायचं, कुठे आउटलेट ठेवायचं, हे सगळं डिसाइड केलं जातं. स्मॉल डाल मिल्स यूज अंडर रन डिस्क शेलर और बर मिल्स फॉर डिहस्किंग ऑपरेशन इन प्लेस ऑफ रोलर मिल्स. जिथं घरी डाल मिल वापरलं जातात ते खूप छोट्या असतात, त्याला एवढे मोठमोठे रोलर्स आणि असं तुम्ही नाही ठेवू शकत. त्यामुळे सिंगल डिस्क रोलर त्याच्यामध्ये आहे. ओके. ते यूज करून त्या डिस्क रोलरलाच बाहेरनच त्याला एक परफोरेटेड गेज पण असते, त्यातनच ते इमिजिएटली पास होतं तुमचे ग्रेन्स घरच्या मिलिंग रोल्स मध्ये, कारण का तेवढे एवढे जागा देऊ शकत नाही स्मॉल मिल्स मध्ये, डाल मिल्सला. फॉर हार्ड टू डिहस्क पल्सेस म्हणजे ज्यामध्ये खूप जास्ती वेळ लागतो असे पल्सेस, रिकव्हरी इज बिटवीन 70 to 75%. जसं तुमची मूग डाळ, उडद डाळ याची जी साईज पण एक छोटी आहे आणि साल पण निघायला खूप वेळ लागतो त्याला, त्याची रिकव्हरी ही 70 ते 75% आहे. आणि जे इझी टू रिमूव्ह जसे बेंगाल ग्राम म्हणजे तुमचे चना डाळ किंवा मोठमोठ्या ज्या डाळी आहेत, केसरी डाळ किंवा पीस, ह्याला काढणं खूप इझी आहे. त्यामुळे त्याची रिकव्हरी म्हणजे प्रोडक्ट मिळण्याची जी आहे, पल्सेस मिळण्याची आहे ती जास्ती आहे. 78 to 85% आहे त्याची. स्प्लिटिंग ऑपरेशन इन्व्हॉल्व लुझनिंग दी बॉन्ड बिटवीन दी कॉटोलिडॉन्स. म्हणजे दोन्ही ह्याच्यामध्ये दोन भाग करणे, अख्ख्या ग्रेनचे दोन भाग करणे स्प्लिटिंग. फॉर कॉटोलिडॉन लुझनिंग वॉटर ऍट द रेट ऑफ 1 to 5 kg per quintal is applied to dehusk pulse grain and is stored at 2 to 12 hours and later sun dried. एकदा स्प्लिटिंगच्या वॉटर हे करतात तिथं स्लोली त्या पल्सेस देतात आणि त्यांनी नंतर मग डिहस्किंग करून कम्प्लीट झाल्यावर ते सन ड्राईंग केलं जातं. सन ड्राईंग नंतर ते पॉलिशिंगला जातं. पॉलिशिंग इन दिस ऑपरेशन दाल इज इम्पार्टेड विथ ग्लेझिंग अपिअरन्स. म्हणजे एक चमक असते डाळीला, ती हे तुम्हाला पॉलिशिंग मध्ये मिळतात. आणि चमक असली कीच कन्झ्युमर कारण का खातात. आपण ह्याला पण पाहिलं होतं राईस मिलिंगच्या वेळेस पॉलिशिंग केलं कीच लोकांना आवडते ती. डिपेंडिंग अपॉन दी नीड different materials like oil, water, castor oil, soapstone water and selkhari powder are applied to dal surface. कसं पॉलिशिंग करायचंय त्याच्यावरती ठरवतात ते की ह्याच्यामधलं काय वापरायचं आहे आपल्याला. वॉटर वापरायचंय पॉलिशिंगला का ऑइल वापरायचंय का कॅस्टर ऑइल वापरायचंय का सोपस्टोन पावडर वापरायची आहे का सेलखारी पावडर वापरायची आहे, हे ते डिसाइड करतात.